आज संविधान दिवस आहे आणि त्यानिमित्तानं नागपुरात वॉक फॉर संविधानचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। संविधानाबाबत जनजागृती व्हावी यासाठी या वॉक फॉर संविधानचं आयोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी जे आहे ते या वॉक फॉर संविधानमध्ये सहभागी झालेले आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो संविधानाबाबत जनजागृती व्हावी यासाठी या वॉक फॉर संविधानचं आयोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि वेगवेगळे मान्यवर या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। वरिष्ठ सनदी अधिकारी जेड खोब्रागडे सर आपल्यासोबत आहे। सर काय उद्देश आहे? संविधान दिवस आहे हा। भारताच्या संविधानाचा जागर व्हावा, लोकांना त्यांचे अधिकार माहीत व्हावेत, लोकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव व्हावी, संविधान काय सांगते, संविधान कसं आहे, संविधानाची प्रास्ताविका वाचली पाहिजे आणि एकूणच संविधानाने देशाचा कारभार चालतो। तेव्हा हे आपल्या देशाचं संविधान सगळ्यांचं संविधान आहे। संविधान जातीभेद करत नाही, धर्मभेद करत नाही, प्रांतभेद करत नाही, लिंगभेद करत नाही, कोणताही भेद करत नाही, समानता आहे। तर ते संविधानाचं जे मूलभूत तत्व आहे तर हा जागर आहे। तर अनेक वर्षापासून आपण संविधान फाउंडेशन आणि युवकांच्या वतीने हे आपण करतो। मेश्राम सर सुद्धा आपल्या सोबत आहेत। डॉक्टर मेश्राम सर, सर काय सांगणार, तुम्ही सहभागी झाले वॉक फॉर संविधान? संविधान दिनाच्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि संविधानाचे जे मूळ तत्व आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हे लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे। संविधानाचं महत्त्व आणि संविधानामध्ये दिलेली मूल्य ही फक्त घर घर संविधान नाही, मन मन संविधान, सगळ्यांच्या ब्रेनमध्ये ते गेलं पाहिजे आणि त्या दृष्टीने सर्वांनी आचरण केलं पाहिजे। आपला धर्म वेगळा राहू शकतो, ज्यांचा धर्म आहे तो घरामध्ये ठेवा, पण जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर येता तेव्हा तुमचा एकच धर्म आहे, तो म्हणजे संविधान। नक्कीच घराच्या बाहेर जेव्हा तुम्ही पडता तेव्हा एकच धर्म आहे आणि तो धर्म म्हणजे संविधान। संविधानाचा जागर व्हावा, आपले अधिकार लोकांना कळावे यासाठी वॉक फॉर संविधानचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि मोठा प्रतिसाद या ठिकाणी या वॉक फॉर संविधानला आज संविधान दिनानिमित्त मिळतोय। कॅमेरामॅन साईसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।